भारताचे माननीय सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून आरोपीविरुद्ध देशद्रोहाचा खटला दाखल करण्याची मागणी ऑल आंबेडकर समाज नाशिक जिल्हा यांनी केली आहे। 6 ऑक्टोबर 2025 रोजी एक गंभीर घटना घडली, ज्यामध्ये वकील राकेश तिवारी यांनी न्यायालयाच्या आवारात भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माननीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांच्यावर चप्पल फेकली आणि आम्ही सनातन धर्माचा अपमान सहन करणार नाही अशा घोषणा दिल्या। हे कृत्य न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेवर हल्ला आहे आणि देशाच्या संवैधानिक व्यवस्थेला आव्हान देते। या घटनेमुळे देशात सामाजिक द्वेष आणि अराजकता पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। नाशिक जिल्ह्यातील ऑल आंबेडकर समाज या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करत आहे। समाजाचा असा विश्वास आहे की न्यायमूर्ती भूषण गवई हे भारतीय न्यायव्यवस्थेत समान संधी आणि सामाजिक न्यायाचे प्रतीक आहे। असे हल्ले संविधान, न्यायव्यवस्था आणि सामाजिक सौहार्दाला थेट धक्का पोहोचवतात। यावेळी आरोपी वकील राकेश तिवारी यांच्या विरुद्ध देशद्रोहाचा IPS 124 कडक कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशा घटना पुन्हा घडू नयेत म्हणून कडक सुरक्षा आणि देखरेखीचे उपाय राबवावेत। माननीय मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांच्या कुटुंबाची वैयक्तिक सुरक्षा आणि मजबूत करावी, या प्रकारची विशेष कार्यदल द्वारे चौकशी करावी इत्यादी मागण्या ऑल आंबेडकराईट सोसायटीकडून करण्यात आल्या। जर सरकार आणि प्रशासनाने या प्रकरणात त्वरित आणि कठोर कारवाई केली नाही तर ऑल आंबेडकराईट सोसायटी नाशिक जिल्हा पातळीवर आंदोलनात्मक भूमिका घेण्यास भाग पडेल, पण कठोर कायदेशीर आणि अहिंसक मार्गाने असा इशारा देण्यात आलाय। या प्रसंगी आकाश भालेराव, संजय भालेराव, अमोल पगारे, चंद्रकांत भालेराव, प्रमोद बागुल, भारतजी निकम, समीर शेख, अनिल गांगुर्डे, महेंद्र साळवे, बाळासाहेब भालेराव, नयनाताई वाघ, रवी गांगुर्डे, रवी जाधव पत्रकार, प्रवीण फारे, संतोष पाटील, किशोर खडताळे, अतुल चंद्रमोरे, अशोक जाधव, अजय जाधव, किरण हिरे, समीर संपत, प्रणव सोळसे, विशाल गांगुर्डे, विशाल घेगडमल, लालचंद शिरसाट, मितेश भालेराव, मिलिंद दोंदे, भीमचंद्र चंद्रमोरे, सुनील दोंदे, राजू रिपोर्ट, शरद गायकवाड, रवी पाटील, अविनाश वाघ, अविनाश खरे, नाना पवार, संदीप भालेराव, प्रशांत गांगुर्डे, अरुण भवर, पापा तांबोळी, रोहन कांबळे इत्यादी जण उपस्थित होते। भूषण गवई साहेब यांच्यावर जो 6 तारखेला सर्वोच्च न्यायालयामध्ये जो भ्याड हल्ला झाला, त्या सर्वप्रथम आम्ही सर्व आंबेडकरी समाज जाहीर निषेध व्यक्त करतो आणि या देशामध्ये कुठल्याही मनुवाद्याला या ठिकाणचा बाबासाहेबांच्या विचारांचा पाईक हा मोठ्या पदावर गेलेला अजूनपर्यंत सहन होत नाही किंवा त्यांना ते प्रश्नी पडत नाही। त्यामुळं असे हल्लेखोर जे छुपे हल्ले आमच्या सर्वोच्च पदावर बसलेल्या गवई साहेबांवर होत आहे। हा गवई साहेबांवर हल्ला नसून हा देशाच्या लोकशाहीवर हल्ला आहे, हा संविधानावर हल्ला असं आम्ही समजतो आणि या घटनेचा आम्ही समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतो। सर्वप्रथम आज आपण जे कार्यासाठी जमलेले आपले मुख्य न्यायाधीश त्यांच्यावर आज जो हल्ला झालाय, या गोष्टीचा गंभीरता प्रत्येकाने घेतली पाहिजे। कारण आज जर का आपण विचार केला का आपण बघितला राष्ट्रपती आपले आदिवासी समाजाचे, तर आपण न्यायाधीश दलित समाजाचे, पण हे नाही प्रत्येकाला त्यांच्यासाठी सर्व समाज एक आहे। म्हणजे ज्यावेळी आपण हे आंदोलन करतो त्यावेळी दलित समाज का पुढे असतो, प्रत्येक भारतीय व्यक्तीने यांचा विरोध केला पाहिजे, यांचा निषेध केला पाहिजे। प्रत्येक संविधानावर पण हल्ला झाला तरी आपण बघतो का समाज बांधव, आपले दलित बांधव हे विरोध करता का भारतात प्रत्येक व्यक्ती जर का मतदान करण्याचा हक्क ठेवतो तर त्यावेळी अशा घटना घडत्या, तर त्यावेळी प्रत्येक भारतीय व्यक्ती नागरिक म्हणून आपण जर का संविधान सर्व योग्य ते आपण पालन करतो व आपण म्हणतो संविधानच्या हक्काने आपण सर्व करतो, तर मतदान करताना सर्व एक असतात, मतदान सर्व करतात। पण मग अशी कोणची घटना घडती त्यावेळी का असं होतं का दलित समाज समोर येतो, का त्यांना प्रत्येक गोष्टीत त्रास होतो? हे भारताचं आज आपण बघितलं का आपण जरी त्यांना राष्ट्रपती आदिवासी समाजाचे असले, न्यायाधीश दलित समाजाचे असले, पण तरी कुठे हे जाणून देत्या की आज पण आम्ही तुम्हाला एक्सेप्ट करू नाही शकत किंवा आज पण आम्ही तुम्हाला जी त्यांच्या मनात आज पण दलित व्यक्तीला, आदिवासी लोकांना घेऊन जे काही त्रास आहे किंवा काही ती कुठेतरी आपण म्हणतो काहीतरी आता तुम्ही शब्द मी तो बोलू नाही शकत ते आहे, पण तुम्ही ते का करता? जर का तुम्ही म्हणता का आम्ही सर्व एक आहे, मग तुम्हाला न्यायाधीश दलित समाजाचा असल्यावर का इतक्या वर्षात ही घटना घडली नाही व दलित समाजाचे असतानाच का हा प्रकार घडला? त्याचप्रमाणे आपण बघितलं FIR काही करण्यात आली नाही व त्यांच्या सोबत असलेले बाकीचेही सर्व समाज तेही या गोष्टीचा विरोध करू शकले असते, पण त्यांनी या गोष्टीचा विरोध नाही केला व त्यांना ज्या समोरच्यानी जो किशोर राकेश असेल त्यांनी मारलेला जो बूट असेल तो त्यांना परत देण्यात आला नाही, त्याच्यावर FIR करण्यात आली। तर ही कोणची प्रतिक्रिया आहे व कोणचा न्याय आहे हे मला समजायचं आहे।
कारण की आम्ही बाबांच्या संविधानावर चालतो म्हणून आम्ही प्रत्येक गोष्टी करतो. पण माझ्या मते भारतात शांत का आहे, कारण की प्रत्येक घर हे न्यायाधीशाकडे जातं. आपल्या घरात वाद पण झाले तर आपण कोर्टाचा रस्ता स्वीकारतो. मग ही वैयक्तिक गोष्ट समाजाची, दलित समाजाची नसून आज हा पुरा भारताचा अपमान आहे. त्याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे व प्रत्येकाने लढलं पाहिजे. आज त्यांचा अपमान हा आपला अपमान आहे. उद्या जर का त्यांना नाही भेटत नसेल तर आपण न्यायाची अपेक्षा कोणाकडून केली पाहिजे. त्याचप्रमाणे माझी अपेक्षा आहे का भारतीय जे आज सरकार आहे त्यांनी याच्याकडे लक्ष घालावं. का जी घटना ही घडली परत न घडता याची काळजी करावं. जय भीम, जय बुद्ध, जय संविधान. वृत्तसंकलन विभाग, एबी न्यूज, नाशिक.